अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. 5 वर्ष शहराला नगरसेवकच नाही, शहरातील समस्यांचा वाढता डोंगर. सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का? शहराचा विकास कधी होणार? जनतेचे प्रश्न सुटणार का? आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये. तुमचे 2-3 हजार रुपये घेऊन कुठं पुरणार आहेत? आणि ह्या भागात तर कोणी क्लिनिंगला येतच नाहीयेत, सांगितल्यानंतर तरी पण येत नाहीत. कुठं लक्ष देतात? एकदा निवडणूक झाली, निवडून आली, तिथं लक्ष त्यांनी म्हणजे द्यायचं बंदच आहे त्यांचं. हा, आमच्या इथल्या बरेच दिवस झालं लाईट बंद आहे, त्याच्याकडं दुर्लक्ष आहे. ते महानगरपालिका हा की आलेले नाही आहेत. तर आता मी उभी आहे प्रभाग क्रमांक 19 मध्ये. तर इथल्या नागरिकांना विचारूया की त्यांना त्यांचा नगरसेवक कसा हवा आहे, कारण इतके वर्ष नगरसेवक पद तर नव्हतंच. मग त्यामुळे इथून पुढचा जो नगरसेवक होणार आहे तो त्यांना कसा हवा हे आज आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग आज आपण प्रभाग क्रमांक 19 मधल्या एक काकी आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांना नगरसेवक नेमका कसा हवाय. नमस्कार काकी. नमस्कार. तर नगरसेवक असा पाहिजे की आमच्या भागातली कामं व्यवस्थित झाली पाहिजे, एवढंच आम्हाला म्हणायचं. तेवढंच. भागात काय अडचणी वाटतात तुम्हाला? अडचणी गटारी काढत नाहीत, गोरगरिबांच्याकडे लक्ष देत नाहीत, हे गाड्यांच्याकडे आमचं लक्ष देत नाहीत. आम्ही मिळवून खातोय, 10 वेळा आम्हाला हलवायला लागतात. हे होऊ नये, एवढंच मत आहे तुमचं. बर, अजून काय नगरसेवक कसा हवा तुम्हाला? सगळ्या भागातल्या अडीअडचणी वगैरे काय असतील, मूलभूत गरजा सगळ्या भागातील सगळ्या पूर्ण करणारा आणि कामे करून घेणारा असावा, हीच अपेक्षा. आता भागात तुम्ही राहता इथं म्हटल्यानंतर तुम्हाला समस्या माहिती असतील की भागात काय काय आहेत वगैरे. रस्ते, गटर, लाईट या सगळ्या मूलभूत गरजा ज्या असतील त्या, आरोग्याच्या दृष्टीने काय हे असतील त्या सगळ्या गरजा व्हाव्यात पूर्ण. काका, तुमचं इथं दुकान आहे, तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला काय अडचणी येतात का इथं? येतात की बऱ्याच वेळा आम्हाला नको त्या गोष्टीला सामर्थ्य जायला लागते. आम्ही 5-10 पैशावर धंदा करणारी माझे, तरी इथनं हे करा, प्रत्येक ठिकाणी हलवालवी करा, हे करा, तरी आता त्यांच्याकडनं आम्हाला तेवढा काय त्यात त्रास होत नाही. आणि असं नगरसेवक पाहिजे की एखाद्या बाबा असं मिळवून घालणाऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांच्यासाठी काय तर काम करणारी माणसं पाहिजे. कारण याच्यावर आमचं उदरनिर्वाह असतोय. हे वरच्या अधिकाऱ्याने पण जाणून घ्यायला पाहिजे की 5-10 पैशावर कुटुंब चालते. एका माणसाच्या याच्यावर 5 जण घरातली बसून खाणारे असतात, काही ते कर्ज असतात, माणसाची हप्ता असतात. हे समजून घेत न करताच काही करणं बरोबर नव्हतं. एवढं झालं याच्या. आणि अशा गोष्टीसाठी दर न कुणाला बे घालणारा नगरसेवक आमच्या पाठीशी पाहिजे. आता इतके वर्ष तरी निवडणुका झालेल्या नाहीयेत, मग ज्या वेळेला तुम्हाला अशा काय अडचणी येत असतील त्यावेळेला म्हणजे तुम्ही काय करत होता? काय नाही, ज्या काय गोष्टी घडतात त्याच्यावर आम्ही सामोरं जाऊन काय वेळेला आम्ही फुटपात्रावर टेबल लावून धंदा करून आम्ही गेलेलो आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी वेळे आम्हाला त्रास झालेलाच आहे. कारण याच्याकडे लक्ष देऊन किंवा आमच्याच अशा हातगाड्यावाल्यांच्यावर कधी पाठीशी राहून अन्याय होण्याच्या न कुणाला भे घालणारा नगरसेवक आमच्या पाठीशी पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे नगरसेवक तुम्हाला कसा हवा इथं? सगळ्यांची कामं करणारा, सगळ्यांनी सहकार्य करणारा, कचरा वगैरे असं उठाव, बाकी काय समस्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित असावं, सगळ्यात मिसळून. बाकी काय एवढंच. इथं व्यवसाय करत असताना तुम्हाला काय अडचणी येतात का? अडचणी फक्त कुठं महानगर पालिका इकडे तिकडे, दुसरं कोण काय करत नाही. आम्ही इथं 25 वर्ष आहे, त्यामुळे काय एवढं आम्हाला सहकार्य करावं असं असावं. भागामध्ये आता अनेक वर्ष झालं आपण बघितलं की निवडणुका झालेल्या नाहीत, पण आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. तुम्हाला कसा नगरसेवक हवाय? नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला सांगतो, भागात या लक्ष ठेवणारा नगरसेवक पाहिजे. आता बरेच नगरसेवक आहेत ते लक्ष ठेवत नाहीत.
काही म्हणजे आता ढकलगाडीवाल्यांचा आहे की जुनी गाडी म्हणजे व्यवसाय पूर्वीपासून जे धंदा करतात त्यांना साथ देणारा नगरसेवक पाहिजे. आणि बरेच काही खड्डे वगैरे आता तुम्ही बघत म्हणजे रस्त्यावर बघतायच, खड्डे आहेत हे आहेत, गाड्यांचं म्हणा आमचं म्हणजे आमचा पण हाल होती त्यात, ते मुजवत नाहीत काय नाही, कुठं लक्ष देतात हो. एकदा निवडणूक झाली निवडून आली तिथं लक्ष त्यांनी म्हणजे द्यायचं बंदच आहे त्यांचं, कुठं बघत नाहीत म्हणजे गरिबांचं काय चाललंय. खरं नगरसेवक असा पाहिजे की सगळं म्हणजे आज निवडून आल्यापासून ते त्यांचं जे कर्तव्य आहे त्यांनी पार पाडलं पाहिजे, भागात लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांच्यावर लक्ष, बाबा तुम्हाला काय त्रास आहे काय, कुठं काय खड्डे आहेत काय मुजवायला पाहिजे. म्हणजे बरंच काही अपघात व्हायला लागला, तुम्ही पण बघताय आता गाडी म्हणजे बरेच खड्ड्यामुळं काही जणी म्हणजे मरणाच्या दारात आहेत, तर हे नगरसेवक काहीच लक्ष देत नाही. मग असे नगरसेवक नको, नगरसेवक असले तर चांगला असावं आणि सर्व म्हणजे भागात लक्ष देणारा, आपला ज्या भागात म्हणजे त्यांचा अधिकार आहे त्या भागात तिने व्यवस्थित लक्ष देऊन त्यांचं कर्तव्य पार पाडणारा तो नगरसेवक असावा, मला तर असं वाटतं. आजोबा तुम्ही इथंच किती वर्ष झालं शॉप आहे तुमचं इथं? 30 वर्ष झाली. बरं, मग तुम्हाला इथं शॉप मध्ये काय आता किती वर्ष तरी झालं आपल्या इथं नगरसेवक नाही किंवा निवडणुका नाही झालेल्या, तुम्हाला हे इथं धंदा करताना काही अडचणी वगैरे येतात का? धंदा करताना अडचणी काही येत नाही तशा, पण आता काय इथं सोय कसलीच नाही आहे. लाईट पाणी म्हणा वगैरे काय म्हणा हे काय नाही आहे. हे पाहिजे होतं एवढ्या वर्षात, बरेच वर्ष झाले मी आहे इथं, पण सोय काय नाही. तुम्हाला आता येणारा नगरसेवक कसा हवा असं तुमचं काय मत आहे त्यावर? येणारा नगरसेवक आमची सगळी सोय करून देणारा असावा, जनतेचा विचार करणारा. तर टॉयलेट नाही काय नाही, बाथरूम नाही, एवढी जरी सोय झाली तरी बस आहे, बस आणि काय नाही. पाणी पाणी तर आता आपण बघितलं की लोकांच्या अनेक मूलभूत गरजा म्हटल्या तर म्हणजे पाणी, वॉशरूम होणं गरजेचं आहे, तसंच रस्ते वगैरे होणं गरजेचं आहे, असं लोकांनी आपलं मत इथं मांडलेलं आहे. किती वर्ष झालं तुम्ही इथं व्यवसाय करताय? 2020 पासून. तुम्हाला व्यवसाय करताना काय अडचणी येतात का? सध्या तर काही नाही. नाहीये. बरं, इथं आता अनेक वर्ष झालं आपल्या निवडणुका झालेल्या नाहीत, पण आता निवडणुका होणार आहेत, नगरसेवक आपल्याला मिळणार आहे एकंदरीतच. मग नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? कामाबद्दल प्रामाणिक असावा, बस स्वतःच्या कामाबद्दल प्रामाणिक असावा. त्याने काय जनतेची सेवा करावी असं काय नाही, पण त्याच्या कामाबद्दल त्याने प्रामाणिक राहावं. आणि काय आपल्याकडे जे आपल्याला ज्या अडचणी येतात इथे ओव्हरऑल रस्त्याचे असू देत किंवा काय असू देत, तिथे जातीने लक्ष घालणे किंवा काय याच्याबद्दल हेल्पिंग हँड हवं. तर बघितलं तर नागरिकांचं मत आहे की हेल्पिंग हँड नगरसेवक त्यांना हवा. म्हणजे जर कुठली समस्या त्यांना आली तर धावत पळत येऊन त्यानं ती सोडवणं गरजेचं आहे, नागरिकांची अशी अपेक्षा आहे. तर आता आपल्या बरोबर आणखीन एक काकी आहे, तर त्यांचं बघूया काय मत आहे यावर. नमस्कार काकी. हा नमस्कार. तुम्हाला कसा नगरसेवक हवाय? आम्हाला चांगला नगरसेवक पाहिजे. इथं सगळी संडासची बाथरूमची सोय करून द्यायला पाहिजे, असा नगरसेवक पाहिजे. हे आता आहे ते काय तुम्हाला माहितच आहे. हा व्यवस्थित नाहीत आणि इथं गाड्या हलवायला आधी म्हणजे आम्ही अपंग लोकांनी कुठं पोट कसं भरायचं ते सांगितलं पाहिजे आम्हाला. अपंग लोकांनी कसं पोट भरायचं, आमचं तरी हेच व्यवसाय, ह्याच्यावरच आम्ही पोरग या कामचं आहे ते आपलं फिरतीचं काम, त्याला बी नोकरी नाही, ते त्यात बी काहीतरी करावं. हिने नोकरी सरकारी नोकरी काहीतरी लावून ठेवा. 12वी झाली, एसी फ्रीज हे करतोय. हा मग ते तेवढंच आमचं म्हणणं आहे. आणि आम्हाला सरकारनं घर दिले, आम्ही काय असं कुणी दुसऱ्याने दिले म्हणणार नाही. आमचं झोपडपट्टी होती ते घर निघले आणि चंद्रकांत दादानी आमची सोय केली. हा आता किती वर्ष झालं तुम्ही इथं व्यवसाय करताय? आम्ही 30 वर्ष झाली इथं व्यवसाय करतोय. खरं संडास बाथरूमचं कुठं काय नाही, तिकडं माळात जायला लागतंय, एवढ्यात काय नाही. तर आता आपण ह्या काकींची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. म्हणजे त्या एका पायाने अपंग आहेत आणि त्यांची एवढीच इच्छा आहे की इथं वॉशरूमची सोय व्हावी आणि इथल्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवण्यात यावीत, असा त्यांना नगरसेवक हवा आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये आता मी आलेली आहे आणि इथं आता आपल्याला काही महिला दिसत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांना नेमका नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार.
नमस्कार. तर आता आपण बघतोय की इतके वर्ष झालं आपल्या इथे निवडणुका झालेल्या नाहीत, पण आता निवडणुका होणार आहेत, नगरसेवक मिळणार आहे आपल्याला. पण तो नगरसेवक एकंदरीतच कसा हवा असं वाटतं तुम्हाला? काय आपली सगळी ही रेग्युलरची कामं ही सगळी व्हायला पाहिजे. रस्ते, गटारी, बाकीच्या सुविधा वगैरे हे व्हायला पाहिजे. काहीच नाही आहेत. किती वर्ष झालं रस्ते तसेच आहेत. नाही, नगरसेवक म्हणजे काय, आमच्या काय अशा मोठ्या खूप अपेक्षा नाही आहेत की बाबा स्वच्छता, रोड होणे. रोड काय एकदा केला की 4-5 वर्ष परत बघावं लागत नाही, पण तो तरी किमान व्हायला पाहिजे. लाईटची सोय पाहिजे. लाईट लागते, जाते, कुणी त्याला लक्ष देत नाही, असं काही नको आहे. साधारण गटार काढणे वगैरे हे किरकोळ ज्या आपल्या बाबी आहेत त्यासाठी म्हणून इथं एखाद दुसरे कोणतरी महानगरपालिकेचे कर्मचारी नेमले पाहिजेत. एवढंच आमची अपेक्षा आहे, बाकीचं काय नाहीये. मग ते काय गार्डन करणे, ओपन स्पेस डेव्हलप करणे वगैरे ते काय तो त्यांचा पुढचा प्रश्न आहे. तो काय आपण सांगायचा प्रयत्न करायचा, केलं तर काय बेस्टच आहे. आता मी बरीच वर्ष इथं राहते, त्यामुळे ज्या ज्या मला सुविधा पाहिजेत त्या मी स्वतः पर्सनली प्रत्येक ठिकाणी जाऊन, म्हणजे माझ्या ओळखी कुठं कुठं असतील तिथं जाऊन मी करून घेतलेलंच आहे. त्यात जर नगरसेवक चांगले मिळाले तर मला अजून साथ मिळेल. अजून मला ही आवड आहे, मी त्यांना मदत करीन. कॉलनीतून आमचे सगळे सहकारी चांगले आहेत, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण नगरसेवक तसा पाहिजे, सगळंच आपल्याला प्रेरणा देणारा पाहिजे. रोजच्या रोज हे रस्ते लोटून जावे, गटारी स्वच्छ करून जावे, लाईट रस्त्यावर कधी तर चालू होते, बंद होते, ते पण पाहिजे. असं गार्डन, मेन म्हणजे गार्डन पाहिजे. इथं लहान बाळ खूप आहेत आणि गार्डन नाही आहे ह्या एरियामध्ये कुठेही. मग एक गार्डन पाहिजे बाळांसाठी. तर आता आपण इथल्या महिलांकडून जाणून घेतलेलं आहे की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यांना नेमका नगरसेवक कसा हवा आहे हे आता आपण इथल्या महिलांकडून जाणून घेतलेलं आहे. बघूयात आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया. तर आता आपण बघितलं की बरेच वर्ष झाले निवडणुका झालेल्या नाहीत आणि आता निवडणुका होणार आहेत आणि तुम्हाला भागातील कामं करण्यासाठी उमेदवारही मिळणार आहे. पण तो उमेदवार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? उमेदवार कोणी असू दे, कोणत्याही पक्षाचा असू दे, पण कार्यशील असावा, लोकांच्या मदतीला धावून येणारा असावा, हीच प्रत्येक लोकांची अपेक्षा असते. ती त्यांनी फील करावी असं माझं म्हणणं आहे सगळ्यांचं. त्यानुसार प्रत्येक युथसाठी पण काहीतरी पुढाकार घ्यावा असं त्या उमेदवाराचं विजन असावं भविष्यासाठी पुढे, असं वाटतं लोकांना. आणि सगळ्या नागरिकांच्या नीड्स कम्प्लीट व्हावा हीच अपेक्षा, बाकी काय. ओके. तर आता आपण बघितलं की इथं काही महिलाही उभ्या आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांना नेमका नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काकी. नमस्कार. आता आपल्या भागात म्हणजे एकूणच महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि आपल्याला कामासाठी उमेदवार मिळणार आहे. पण तो उमेदवार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? त्या भागातली कामं, चांगली कामं करणारा आणि कधी हाक मारली तर हाकेला ओ देणारा असा. म्हणजे रस्ते बाकीचे सगळेच कामं क्लीन, व्यवस्थित कामं करून देणारे तसे हवेत. अजून काय हेल्पफुल असावे. आमच्या इथल्या बरेच दिवस झालं लाईट बंद आहे, त्याच्याकडं दुर्लक्ष आहे. ते महानगरपालिका की आलेले नाही आहेत, ते आम्हाला करून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. किंवा स्वच्छता असावी, कोंडाळा उचलणार, रस्ता, गटारी साफ करणे हे व्हावं अशी आमची, असं काम करणारा आम्हाला नगरसेवक हवा आहे. बरोबर आहे. अजून काय समस्या जाणवतात का तुम्हाला इथं? त्या गटारी इथून सगळ्या फुटलेल्या आहेत, त्या आम्हाला गटारी करून नवीन करून द्याव्या अशी एक त्यांची इच्छा आहे, त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे. आणि ह्या भागात तर कोणी क्लिनिंगला येतच नाहीयेत, सांगितल्यानंतर तरी पण येत नाहीत. त्यामुळे असावं आपल्याला चांगलं कोणीतरी नगरसेवक. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? मी तर 45 वर्ष झालं राहतोय. बर. मग आता महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागणार आहेत आणि उमेदवार तुम्हाला मिळणार आहे एकूणच इथं काम करण्यासाठी आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी. तर तुम्हाला कसा नगरसेवक हवा? रोज आम्हाला भेटणारा नगरसेवक हवा, रस्त्याचे, गटरचे, रोडचे कामं करणारा हवा. परत आम्ही हाक मारल्यावर यायला पाहिजे, आमच्या समस्या सोडवायला पाहिजेत. एवढ्यासाठी आम्हाला एक नगरसेवक चांगला मिळावा अशी आमच्या सगळ्या कॉलनीवरती इच्छा आहे. दररोज जरी नाही आले तरी किमान आठवड्यातनं एक वेळा तरी चक्कर मारावी की बाबा लोकांची काय अडचण आहे किंवा काय आहे. आम्ही तिकडे जायचं, त्यांच्या ऑफिसवरती ते भेटले तर ठीक, नाहीतर मग पुन्हा आणखी त्यांची वाट बघायला पाहिजे. समस्या या कुणाच्या कॉर्पोरेशनच्या, आम्हाला त्रास का त्याचा? हे काम कुणी करायचं असतंय? कॉर्पोरेशननं करायचं. प्रतिनिधी कुणी निवडून द्यायचे आम्ही,
मग त्यांनी काम करायला पाहिजे काय नको, प्रतिनिधींनी काम करायला पाहिजे. मग असा कार्यकर्ता पाहिजे, काम करणारा पाहिजे आम्हाला. समस्या भागात काय समस्या आहे तुम्हाला? समस्या ह्या सगळ्या आहेतच. समस्या म्हणजे कुठल्या सांगायच्या आणखी कुठल्या नाही हा प्रश्न आहे. समस्यांचा ढीगच आहे. कारण काय गटारे स्वच्छ होत नाहीत काय, किंवा रस्ते हे आता आम्ही ह्या पेशंटमध्ये स्वतः रस्ता स्वच्छ करतोय किंवा गटर सुद्धा स्वच्छ आम्हीच करतोय तुंबल्यानंतर. म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं सुद्धा येत नाहीत ती लोक गटर साफ करायला. आणखी पावसाचा प्रॉब्लेम म्हणजे मेन प्रॉब्लेम वरनं जे पाणी येतंय ते पाणी इथं तुंबतंय जास्त. आमच्या म्हणजे घरापर्यंत येते ते पाणी, घरात शिरते पाणी ते. त्याची काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे त्यांनी. त्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे आम्ही, तरी सुद्धा अजून काही त्यांनी काम केलेलंच नाही ते आतापर्यंत तरी. तसं म्हणजे काम करणारा हा नगरसेवक पाहिजे. प्रत्यक्ष म्हणजे कसं आहे, ऑफिसमध्ये बसून काम करणारा नको आहे. फील्डवरती येऊन काय तुमच्या समस्या आहेत त्यांनी विचारायला पाहिजे. तसं वास्तविक बघायला गेलं तर नाहीतर काय होतंय की माहिती, तो त्या पक्षाचा हा ह्या पक्षाचा असं करून काय काय नगरसेवक येत नाहीत. मी का जाऊ त्यांचं काम करू, किंवा पैसे वाटप करतात. म्हणजे असं ऐकून आहे. म्हणजे प्रत्यक्ष काय पोझिशन आहे ते आम्हाला सुद्धा माहिती नाही. म्हणजे प्रत्येक जण म्हणतात की पैसे तुम्हाला दिलेले आहेत, आम्ही काय येऊ, आम्ही काय तुमची कामं करू, आम्ही काय काम करू. असा पैसे प्रश्न आहे. देऊन मी इलेक्शनला आलेलो निवडून आलेलो आहे. त्यामुळे कामं सांगायला काय इकडे यायची नाही. यायचं नाही. नाही, आम्ही म्हणजे असा फक्त एक पैसे नाही म्हणजे- दिलेले असले तर काम केलं असतं. तुम्ही पैसे घेऊन काम करताय, रस्त्याचे मग प्रश्न आहेत, मोठे मोठे कसं प्रश्न आहे, आहेत. ह्याच्यात कुणी पैसे घेतले कुणी नाही. मग ह्याच्यात कसं सगळ्यांचीच फरफट होते. एकान जर घेतले तर त्याच्यात सगळेच येतात होते. हो हो हो, पैसे वाटायला नसा पाहिजे. आता लोकांना काय कमी आहे सांगा की, मिळून खातात बी तुमचे त्याची. 2-3 हजार रुपये घेऊन कुठं पुरणार आहेत, असं सुद्धा आहे की नाही. मग त्याच्यात मेंद का राहायचं असं माझं म्हणणं आहे. तुम्ही मुदलात पैसे वाटू नका, किंवा इतर ज्या वस्तू वाटतात त्या तुम्ही वाटू नका. तुम्ही कार्य करा, तुमच्या पाठीमागे आम्ही येतो. मग समजा एखादं काम कॉर्पोरेशन मध्ये होत नाही ह्या भागाचं, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही संघटित होऊन येतो तुमच्या बरोबर. उमेदवार पाहिजे म्हणजे कसं सगळे आमचं कामं सगळी करणारा, बाकी काय नाही. तेवढंच. बाकी काय आमच्या अडचणी आहे. 2 वर्ष झाले रस्ता उकरलाय आता. 2 वर्ष झाले इकडे कोणी वाकून बघितलेलं नाही. मग ते आता आम्ही काय करणार, आम्हाला खूप त्रास होतोय त्याचा रस्त्याचा. मग त्यांनी करायला पाहिजेत कामं ही आमची, एवढी आमची अपेक्षा आहे. 2 वर्ष झाली बघा उकरून, अजिबात ते रस्त्याकडे कोण बघितलेलंच नाही. कशासाठी उकरला होता? ड्रेनेज लाईन, गॅस पाईपलाईन, परत पाण्याची पाईपलाईन, असं सगळं उकरत ते रस्ता असं वाट लागले सगळे रस्ते. किती वर्ष झालं हा रस्ता 2 वर्ष उकरून? झाले की आता उकरून. म्हणजे त्याच्या आधी चांगला होता. हा होता, केलेला होता. बघा मग आणि कोण तुम्ही परिसरात त्यांनी जातीला लक्ष दिलं पाहिजे बाबा. साफसफाई म्हणा यायला पाहिजे. किंवा हे ड्रेनेज लाईन व्यवस्थित कोणी म्हणजे लक्षच देत नाही आजपर्यंत कोणी. मग त्या नगरसेवकांना जातीनं आमच्या परिसरात लक्ष दिलं पाहिजे. ड्रेनेज लाईन आता झाडायला हे पाहिजे. झाडण्यासाठी म्हणा, किंवा हे ड्रेनेज लाईन उघडी आहे एक तर ते व्यवस्थित केलं पाहिजे, जातीनं लक्ष दिलं पाहिजे. असा आम्हाला ठाम असा हे निर्णय घेणारा उमेदवार हवा. जे एकूणच तुमच्या एका हक्केवर त्यांनी यायला पाहिजे असे. मध्ये जरा यायला पाहिजे ना त्यांनी बघायला. बाकी काय नाही आम्ही चांगलं, बाकी काय नाही एवढंच आहे आमचा. तुमचं काय मत आहे काकी? परिसर आपला आहे, आपलंच आहे परिसर. मग काय सांगितलं पाहिजे त्यांना, त्याशिवाय कसं करणार उमेदवार जो उभा आहे त्यांना काय गरज आहेत हे त्यांनी पण जाणून घेतलं पाहिजे ना. दुसरं काही नाही, एवढं आमचा म्हणजे त्यांनी हे ऐकलं पाहिजे. तर पावसाळ्यात तर आम्हाला केवढा त्रास झालाय, सगळं पाणी चिखल सगळं. ड्रेनेजचं पाईप ह्याचं पाणी बाहेर यायला लागलं, त्याचं पाय घेऊन घरात लोक यायला लागलीत, मुलं आजारी पडायला लागलीत. मग ह्याच्याकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना जातीनं. एवढंच हे आहे. मतदानाच्या वेळेस फक्त येऊ नका, तर इतर पण गरजा आमच्या समजून घ्या, एवढीच आमचं. झाडायला त्यांना हे वगैरे माणसं पाठवा, बाकी काय नाही. झाडायला 15 दिवसात नाही एकदा आलं तरी चालतंय झाडायला, बाकी काय नाही. आता आपण बघितलं की एकूणच जी आपण प्रतीक्षा बघत होतो ती वेळ आता आलेली आहे. म्हणजे तुमच्या प्रभागासाठी उमेदवार तुम्हाला मिळणार आहे, आणि मग तो उमेदवार कसा हवा असं तुम्हाला वाटतं? हा उमेदवार असा पाहिजे की इथं येऊन प्रत्यक्षात काम करणारा. लाईट पाणी आहे इथे, परत रस्ते नाही आहेत, ह्याच्यासाठी जो काम करणारा जो नगरसेवक असेल त्यांना आम्ही मतदान करू. काय अडचणी काय येतात का तुम्हाला? आमच्याकडे इथे गटारी नाहीत, ड्रेनेज लाईन नाही आहे,
कॉर्पोरेशनची माणसं येत नाही तिथे. या समस्या भरपूर आहे तिथे. आणि नगरसेवक आम्हाला कसं आहे, रोज इथं कायम येऊन फिरणारा पाहिजे आपल्या इथे भागात. निवडणूक आली की 4 दिवस येऊन काम करणे हे काही योग्य नाही. रोज इथे येऊन चौकशी करणे हे झालं की खूप झालं. कसा नगरसेवक हवा सर तुम्हाला? हे प्रभागाला नगरसेवक हा सर्वांगीण त्या प्रभागाचा विकास करणारा असला पाहिजे. मूळ गोष्टी म्हणजे रस्ते, लाईट, पाणी सुविधा आहेत की नाही, कॉर्पोरेशनच्या ज्या काही गोष्टी सुविधा मिळतात त्या प्रत्येक घराघरामध्ये पोचतात की नाही, मिळतात की नाही, रस्ते सुधारलेले आहेत का, स्वच्छता होते का, या सगळ्या गोष्टी जे करतील ते येतील. मुख्य म्हणजे काय म्हटलं काका? गॅस पाईपचे वगैरे आता केलं आणि त्यातून ते रस्ते तसाच रस्ते ते सोडून ते अर्ध्यातूनच गेलेले आहेत सगळे. ते रस्ते उकरून तसेच काम काय पुरं झालेलं नाही, ते पण नाही आहे कॉर्पोरेशनने केलं. प्रभाग क्रमांक 19चा आढावा आज आपण घेतलेला आहे आणि अशाच अनेक नवनवीन प्रभागांचा आढावा आपण असाच रोज घेणार आहोत. आणि त्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.